शासनाच्या विविध योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या जाणार असून जनतेने रोजगार हमी योजनेअंतर्गत येणाऱ्या प्रत्येक योजनांचा लाभ घ्यावा। त्यासाठी गावातील प्रत्येक कुटुंब सक्षम करण्यास शासन कटिबद्ध आहे, असे प्रतिपादन भरत गोगावले यांनी विक्रमगड तालुक्यातील खोमारपाडा येथे केले। पालघर जिल्ह्यातल्या विक्रमगड तालुक्यामधल्या खोमारपाडा या गावात रोजगार हमी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात झालेल्या कामांची पाहणी करण्यासाठी गुरुवारी रोजगार हमी योजना तथा फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले हे पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते। यावेळी आयोजित कार्यक्रमात गावकऱ्यांना संबोधित करताना ते म्हणाले की खोमारपाडा या गावची पूर्वीची वाटचाल आणि आत्ताची वाटचाल ही वेगळी आहे। पूर्वी गावची लोक कामासाठी गावाबाहेर स्थलांतरित होत होती, मात्र रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावातल्या नागरिकांना गावातच रोजगार मिळाल्यानं आता गावातली परिस्थिती बदलली आहे। इथली लोक मोठ्या प्रमाणात आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत। त्यामुळे महाराष्ट्र राज्यात पालघर जिल्ह्यातील आदिवासी नागरिकांचं खोमारपाडा हे गाव आता मॉडेल गाव ठरलं आहे, असं मंत्री गोगावले म्हणाले। तसेच आमच्या खात्याच्या जवळजवळ सर्व योजना या गावात राबवण्यात आल्या आहेत आणि त्या माध्यमातून हे गाव आता मॉडेल गाव म्हणून नावारूपास आलं आहे। गावाच्या समृद्धीसाठी आवश्यक त्या योजना अगोदर आम्ही राबवू, असं आश्वासन त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिलं। पालघर जिल्ह्यात विविध योजनांचा निधी का येऊ शकला नाही, तसेच निधीचे पैसे का अडकले आहेत, या बाबतीत आम्ही अभ्यास करू, असंही ते यावेळी म्हणाले। तर या खात्याचे मंत्रीपद मिळाल्यानंतर मंत्री भरत गोगावले यांनी पहिल्यांदाच पालघर जिल्ह्याचा दौरा करत खोमारपाडा गावातील मोगरा शेती, कुक्कुटपालन, शेळीपालन, मत्स्यपालन करत असलेल्या यशस्वी शेतकऱ्यांच्या शेतीला भेटी दिल्या।